नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला अशी गोष्ट सांगणार आहे. ती ऐकून तुम्हाला थोडी भीती वाटेल, पण ती गोष्ट जाणून घेणं अगदी अत्यंत महत्त्वाचं आहे. कल्पना करा, एक वयस्कर पुरुष 70च्या पुढे, निरोगी व नेहमी सतत कामात उत्साही असणारे व सकाळी उठताच अचानक जमिनीवर कोसळतात. ना कोणता इशारा, ना कोणतं मोठं आजारपण, आणि सगळं एकाच क्षणात बदलून जातं. मित्रांनो, प्रश्न असा आहे की अचानक असं होतं काय की रोज आपण अशा काही चुका नकळत करत असतो की आपल्याला त्या टप्प्यावरती ती घेऊन जातात. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सकाळी उठल्यावरती आपण ज्या 5 धोकादायक चुका करतो त्या मी तुम्हाला सांगणार आहे, आणि त्याचबरोबर ते टाळण्यासाठी अगदी सोपे आणि प्रभावी उपाय देखील सांगणार आहे. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा, कारण शेवटची चूक सर्वात जास्त धोकादायक असू शकते. झोपेतून एकदम उठून बसणं घातक. मित्रांनो, पहिली आणि सामान्य चूक म्हणजे झोपेतून अचानक उठणं. अनेक लोक झोपेतून अचानक उठून उभे राहतात, त्याने काही त्यांचं शरीर पूर्णपणे तयार आहे, पण मित्रांनो, वास्तव वेगळंच असतं. सकाळी डोळे उघडतात अनेक लोक थेट उठून बसतात. ही सवय एवढी झालेली आहे की यात काही चुकीचं नाही असं वाटत नाही, पण आपल्या शरीराच्या दृष्टीने एक धोकादायक घाई असू शकते. कारण रात्रभर शरीर विश्रांती घेत असतं, रक्तप्रवाह नीट चालत असतो आणि शरीरातील स्नायू पूर्णपणे शिथिल झालेले असतात. अशा अवस्थेत हालचाल केल्यास शरीराला त्या बदलाशी मिळवून घेण्यास योग्य वेळच मिळत नाही. परिणामी मेंदूपर्यंत जाणारा रक्तपुरवठा कमी होऊ लागतो व यामुळे अस्थिरता निर्माण होण्याची शक्यता वाढते. मित्रांनो, ही परिस्थिती अत्यंत सूक्ष्म असते, पण लोक त्याकडे दुर्लक्ष करत असतात. उठल्यानंतर काही सेकंदसाठी चक्कर येणं, हलकं डोळ्यासमोर काळोख येणं किंवा पायामध्ये अचानक अशक्तपणा जाणवणे, हे बदल अनेक अनुभवायला येतात, पण याकडे लक्ष दिले जात नाही. बस असं झाल्यावरती या बदलांचा परिणाम अतिशय तीव्र होऊ शकतो. दुर्दैवाने या छोट्याशा बदलांमुळे दुर्दैवाने फ्रॅक्चर किंवा इतर गंभीर दुखापत होते. यावर उपाय अत्यंत सोपा व पूर्णपणे आपल्या हातात आहे. सकाळी उठता शरीराशी अत्यंत संयमाने वागणं अत्यंत गरजेचं आहे. डोळे उघडल्यावर लगेच उठण्याची काही वेळ शांतपणे पडून राहणे अत्यंत गरजेचे आहे. 2 ते 3 वेळा दीर्घ श्वास घ्या, पाय हलकेच हलवा व शरीराला जाग होण्याची संधी द्या. त्यानंतर हळूहळू काही सेकंद स्थिर बसा. तुम्हाला पूर्णपणे संतुलित वाटेल तेव्हाच उभे राहा. मित्रांनो, ही छोटीशी सवय तुम्हाला पडण्यापासूनचा धोका कमी करत नाही, तर तुम्हाला दिवसाची सुरुवात अतिशय सुरक्षित आणि स्थिर बनवते. सकाळी पाणी न पिणं. रात्रभर आपण झोपेत असतो तेव्हा आपल्याला असं वाटतं शरीर विश्रांती घेत आहे, पण प्रत्यक्षात महत्त्वाच्या प्रक्रिया शरीरात सुरू असतात. पेशींची दुरुस्ती, श्वास सुरळीत चालणे, या सर्वांसाठी शरीर पाण्याचा वापर करत असतो. त्यामुळे सकाळी उठल्यावर शरीरात पाण्याची कमतरता जाणवत असतं. ही कमतरता आपल्याला जाणवत नाही, पण शरीराला सर्वात जास्त गरज असते ती म्हणजे पाण्याची. दुर्दैवाने अनेक लोक ह्या नैसर्गिक गरजेकडे अत्यंत दुर्लक्ष करत असतात आणि दिवसाची सुरुवात थेट चहा, कॉफी आणि इतर पेयांनी सुरुवात करतात. शरीराला आवश्यक तेवढे पाणी न मिळाल्याने परिणाम हळूहळू दिसायला लागतो. रक्त अधिक घट्ट होऊ लागते आणि त्याचा परिणाम रक्तप्रवाह मंदावतो आणि हृदयाला पंप होण्यास अधिक मेहनत घ्यावी लागते. त्यामुळे सकाळपासूनच थकवा जाणवू लागतो, डोकं जड वाटतं आणि काही वेळा चक्कर येण्याची समस्या देखील होऊ लागते. विशेषतः वय वाढल्यानंतर शरीराची तहान ओळखण्याची समस्या खूप कमी होत जाते. त्यामुळे निर्जलीकरण म्हणजे डिहायड्रेशन सहज वाढू लागते. त्याचे दुष्परिणाम अधिक तीव्र होऊ शकतात. यासाठी उपाय अत्यंत साधा आहे, पण परिणाम खूप मोठा देणार आहे. सकाळी डोळे उघडल्यानंतर उत्तर कोणत्याही गोष्टीकडे वळण्यापूर्वी 1 ग्लास पाणी पिण्याची सवय लावा. शक्य असल्यास कोमट पाणी प्या, कारण ते शरीराला आतून उत्तेजित करत असतं आणि पचनक्रिया देखील मदत करत असतं. गरज वाटल्यास तुम्ही त्या पाण्यामध्ये लिंबाचा रस देखील मिसळू शकता, ज्यामुळे शरीराला ताजेपणा मिळतो. ही छोटीशी कृती तुमच्या शरीराला आतून सुद्धा ते रक्ताभिसरण सुधारते व तुमच्या शरीराला उत्साहित करत असते. 3. रिकाम्या पोटी चहा, कॉफी. यांनी मंडळी सर्वांची सुरुवात अगदी या कॉफीच्या सुगंधाने किंवा चहाच्या सुगंधानेच होत असते. काही जणांना तर चहा किंवा कॉफीचा गरमागरम एक घोट पिले तरी ताजेतवाने उत्साही वाटत असते, पण या सगळ्याच्या मागे अशी एक गोष्ट लपलेली आहे. बहुतेक वेळा आपण ती दुर्लक्ष करतो. ती म्हणजे रिकाम्या पोटी घेतलेली कॉफी शरीरावर कशा प्रकारे दुष्परिणाम करते.
रात्रीच्या उपवासानंतर पोट पूर्णपणे रिकामी असतं, अशा वेळेस थेट कॉफी किंवा चहा घेतल्यावर शरीराला उत्तेजना मिळते, पण ती नैसर्गिक नसून कृत्रिम असते, जी पुढे जाऊन पचनशक्तीवर दबाव निर्माण करू शकते. कॉफीमध्ये असलेले कॅफेन पोटामध्ये आम्ल निर्मिती वाढवते आणि जेव्हा पोटामध्ये अन्न नसतं ते थेट पोटाच्या आतील भिंतीवर परिणाम करत असतं. सुरुवातीला सौम्य हलकी अस्वस्थता किंवा डेकर येणार इतकंच, हळूहळू ही समस्या वाढत जाते. काही लोकांना ॲसिडिटी, अपचन, दीर्घकाळ दुर्लक्ष केल्यास अशा गंभीर समस्या निर्माण होतात. त्याआधी मित्रांनो, कॉफी घेण्यापूर्वी आपण आपल्या काही सवयीमध्ये बदल करू शकतो. कॉफी घेण्यापूर्वी आपण काहीतरी हलकं अन्न खाऊन त्यानंतर कॉफी घेतली पाहिजे. उदाहरणार्थ केळं, भिजवलेले बदाम, अक्रोड, प्रोटीनयुक्त नट्स तुम्ही घेतले पाहिजे. त्यामुळे पोटात असणारे आम्ल थेट शरीरामध्ये मिक्स होत नाही. काहीतरी अन्न पोटात असल्यामुळे आपल्या शरीरावरती परिणाम करत नाही. ही सगळी छोटी असून त्याचा परिणाम मात्र मोठा आहे. त्यामुळे अशा चांगल्या सवयींची आपल्याला गरज आहे. शरीराची अक्कड दुर्लक्षित करणे, सकाळी उठताना हलकसा कडकपणा जाणवणं, पाठीमध्ये ताण, वळताना मान दुखणं. मित्रांनो, आपण ह्याकडे फारसं लक्ष देत नाही. अगदी सामान्य आहे, म्हणून आपण लगेच उठून आपल्या कामाला लागतो. पण सकाळची ही अक्कड एक साधी भावना नसते, ही शरीराकडून आपल्याला सूक्ष्म सूचना असते. रात्रभर शरीर एका स्थितीत राहिल्यामुळे स्नायू आणि सांधे निष्क्रिय अवस्थेत जातात. अशा वेळेस आपण जर शरीराला वेळ न देता थेट हालचाली सुरू केल्या तरी या सांगून आपण नकळत भरपूर ताण देत असतो. विशेषतः वय वाढल्यामुळे ही सवय दुर्लक्षित केली जाते व त्यानंतर ही सवय मोठ्या गंभीर स्वरूपाचे आजार घेण्यास तयार असते. एखादं चुकीचं पाऊल अचानक संतुलन बिघडणं किंवा स्नायूत आणून सर्वांचा उगम त्यात सकाळच्या मिनिटांमध्येच असतो. अनेकांनाही समजत नसतं, तेव्हा शरीर हळूहळू तयार होत असतं व त्यावेळी जर शरीराला वेळ दिला नाही तर त्याची किंमत पुढे जाऊन मोजावी लागते. मित्रांनो, यासाठी काही करण्याची गरज नाही, फक्त थोडीशी जागरूकता आवश्यक आहे. सकाळीच लगेच उठल्यावरती उभे राहण्याऐवजी काही मिनिटं स्वतःसाठी काढा. पण तुम्हाला पडून हातपाय हलकेच हलवणं, पायांच्या बोटांना हालचाल देणं म्हणजे थोडक्यात शरीराची हालचाल करणं. या हलक्या हालचाली शरीरातील रक्तप्रवाह वाढवतात व स्नायूंना उत्तेजित करतात. तर तुम्ही देखील याच 4 चुका करतात का? मला नक्की कमेंटमध्ये कळवा. व आपली व्हिडिओ कुठून पाहत आहात मला ते देखील कमेंटमध्ये कळवा. म्हणजेच कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून. आपली माहिती जर आवडली जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा व आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब आणि लाईक आणि हाईप करायला अजिबात विसरू नका. भेटूया अशाच नवनवीन माहिती सकट. बाय, टेक केअर, मस्त राहा, स्वस्त राहा.